नमस्कार, मी डॉक्टर विशाल पवार, पवार हॉस्पिटल गेवराईतून बोलत आहे. आज बऱ्याच दिवसानंतर ऑनलाईन येऊन एक विषयावर चर्चा करण्याची विषय ठरवला होता. त्यामध्ये विषय असा आहे की एंडोस्कोपी. बऱ्याच वेळा आपल्या भागामध्ये काही रुग्णांना एंडोस्कोपी म्हणजे काय, त्यावर कोणते कोणते उपचार केले जातात त्याबद्दल काही माहिती नसते. तर थोडासा माझा छोटासा प्रयत्न आहे की आज एंडोस्कोपीबद्दल आपण थोडी माहिती आणि विचार केले. नेमकं एंडोस्कोपी म्हणजे काय? तर एंडोस्कोपी म्हणजे अन्ननलिकेची दुर्बीणद्वारे केली जाणारी तपासणी. तोंडापासून तर संडासच्या जागेपर्यंत आपण एंडोस्कोपीद्वारे निदान करू शकतो किंवा त्याची तपासणीची माहिती मिळवू शकतो. एंडोस्कोपीमध्ये नेमके कोणते कोणते आजार होतात किंवा त्याच्यातून आपल्याला कशा पद्धतीची माहिती मिळते? तर कित्येक वेळा काही पेशंटमध्ये छाती दुखणे, वारंवार छाती दुखणे किंवा भरपूर वेळा ECG केले, अजून काही तपासणी केली पण तरी छाती दुखायचे थांबत नाहीये, जुनाट पित्ताचा आजार असणे किंवा भरपूर पित्त खूप साऱ्या गोळ्या खात आहेत पण पित्त कमी होत नाही, हायपरएसिडिटीचा त्रास आहे. त्यानंतर अजून दुसरी गोष्ट बघितलं तर पोटदुखी, जुनाट पद्धतीची पोटदुखी, ज्यामध्ये आपण बघतो की सामान्यतः पोटदुखी आणि वारंवार खूप सारे सोनोग्राफी केल्या, CT स्कॅन केले पण पोटदुखी थांबत नाहीये. अशा वेळा आपल्याला एंडोस्कोपीचे निदान किंवा उपचाराची गरज असते. तर दुसरी गोष्ट अजून महत्वाची काय आहे की आपल्याला उलटी होणे, वारंवार उलटी होणे, रक्ताची उलटी होणे किंवा संडासमध्ये रक्त पडणे, असे वेगवेगळे आजार आपण ह्या एंडोस्कोपीद्वारे त्याचे उपचार करू शकतो. तर प्रथमतः एंडोस्कोपीमधून आपण काय मिळवू शकतो? तर योग्य निदान. ज्या वेळेस खूप सारे किंवा असे वेगवेगळे काही आजार असतात, जेव्हा सोनोग्राफी करतो, CT स्कॅन करतो, एंडोस्कोपी किंवा ECG करतो, खूप वेळा ECG केलेले आहेत पण तरीही पोटदुखी थांबत नाहीये किंवा मळमळ थांबत नाहीये, संडासमधून रक्त पडतंय किंवा लिव्हरचे काही आजार आहेत, या अशा काही आजारांचं पहिले निदान महत्वाचं होणं गरजेचं आहे. त्या निदानामधून आपण पुढे काय उपचार घ्यावे तर हे एंडोस्कोपीच्या द्वारे आपल्याला समजतं. कित्येक वेळा एंडोस्कोपीद्वारे सुद्धा आपल्याला काही वेळा उपचार करावा लागतात किंवा एंडोस्कोपीच्या द्वारे आपण काही उपचार पुढे करतो. त्यामध्येच प्रामुख्याने बघितलं तर एंडोस्कोपीमध्ये रक्ताची उलटी होणे किंवा आतमध्ये अल्सर असणे किंवा एखादी नस किंवा रक्तवाहिनी आतमध्ये फुटणे किंवा काही वेळा लहान मुलं असतात किंवा काटापिन किंवा कोईन किंवा असं खेळताना काही वस्तू घशात अडकून घेणे. तर ह्यावर आपण ते योग्यरित्या बघून किंवा सेफ्टी बघून सगळ्या गोष्टी करून आपण त्याला उपचार देऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की काही पोटामध्ये आतड्यांची काही गाठ वगैरे असेल किंवा त्याच्यानंतर काही त्याला संभाव्य कॅन्सरची लक्षणं असतील तर त्याचे सुद्धा निदान आणि उपचार याद्वारे होतात. कित्येक वेळा जुनाट H. pylori सारखे इन्फेक्शन असतात किंवा पोटाचा अल्सरचा त्रास असतो, तो सामान्य औषधाने काही ठीक होत नाही, तर त्यावेळा एंडोस्कोपी आणि एंडोस्कोपीच्या उपचाराने आपण त्याला योग्य उपचार मिळवू शकतो. त्यानंतर रक्ताची उलटी किंवा परत संडास किंवा वारंवार संडास होणं किंवा काही असे दुर्मिळ लिव्हरचे आजार आहेत की ज्यामध्ये आपल्याला एंडोस्कोपीचे उपचार गरजेचे असतात किंवा कोईन गिळणे, माशाचा काटा अडकणे किंवा जुनाट अल्सर किंवा अशा जुनाट वेगवेगळ्या आजारावर एंडोस्कोपी आपल्याला उपचार मिळवून देऊ शकते. त्यानंतर एंडोस्कोपीच्या बेसिक एवढ्या गोष्टी माहिती असणं गरजेचे आहे. तर एंडोस्कोपी ही तपासणी ही अत्यंत पारदर्शक तपासणी आहे. यामधून आपण योग्य निदान आणि योग्य उपचार घेऊ शकतो. ज्यावेळी रुग्णाला रक्ताची उलटी, संडासमधून रक्त पडणं, त्यानंतर खूप जुनाट पोटदुखी असणं किंवा छाती दुखणं, छाती जळजळ होणं, वारंवार ऍसिडिटीचा त्रास असणं किंवा हेवी ड्रिंकर्स लोकांमध्ये किंवा अल्कोहोलिक लोकांमध्ये किंवा ड्रिंक करणाऱ्या व्यक्तीमध्ये पित्ताचा सतत त्रास असणे किंवा लिव्हरचा त्रास असणे, तर या संदर्भात आपण एंडोस्कोपी ॲडवाइस करू शकतो. एंडोस्कोपी एक डे केअर प्रोसिजर आहे, ज्यामध्ये आपण पेशंटला एक सामान्य भूल देतो आणि त्याच्यामधून आपण पेशंटची एंडोस्कोपी करून घेतो. ही 5 ते 10 मिनिटांमध्ये एकदम होणारी तपासणी आहे. याच्यासाठी कुठल्याही जीवाला धोका होईलच असं बिलकुल काही नसतं. सामान्यतः काही दुर्मिळ आजार वगळले तर पूर्वीचे काही आजार असतील तर त्या काही गोष्टींचा थोडा संभाव्य धोका असू शकतो, पण ते योग्य उपचार किंवा योग्य निदर्शन तपासणी वगैरे केल्यानंतर तोही धोका टळून जातो. ही एक सेफ आणि महत्वाची तपासणी आहे. ही आपण पवार हॉस्पिटलमध्ये करत आहोत. रेग्युलर रुटीन या एंडोस्कोपीची तपासणी आपल्याकडे होते. कुठेही बीड, औरंगाबाद सारख्या ठिकाणी किंवा संभाजीनगर सारख्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याकडे पवार हॉस्पिटलला टाकळगाव रोडला ही पूर्णपणे सेफ आणि डेली नित्यनेमाने करण्याची तपासणी आपण समजली जातो.
अजून काही अधिक माहिती पाहिजे असेल त्याच्यासाठी तुम्ही आमच्या पवार हॉस्पिटलला भेट देऊ शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.